संभाजी महाराजांनंतरच्या काळात सिंहगड, राजगड, पुरंदर, रायगड यासारखे महत्त्वाचे किल्ले मोगलांच्या ताब्यात गेल्याने मराठ्यांना हालचाली करणे अवघड जात होते. त्याचबरोबर कोकणावर नियंत्रण ठेवणे अवघड जाऊ लागले होते. या कठीण प्रसंगातून मार्ग निघण्यासाठी वरील किल्ले परत जिंकणे गरजेचे वाटू लागले. यावेळी राजाराम महाराज जिंजीवरून सचिव शंकराजी नारायण यांच्या मार्फत राज्यकारभार पाहत होते. इसवी सन 1693 मध्ये शंकराजी नारायण यांनी धाडसी लोकांच्या सहाय्याने किल्ले जिंकण्याचा विचार सुरू केला. या कार्यात अनेक शूरवीरांनी शौर्याची पराकाष्ठा केली. त्यापैकीच एक नाव सरदार नावजी लखमाजी बलकवडे. नावजी हे सचिवांच्या पायदळात पदाती सप्तसहस्त्री होते. त्यांनी सिंहगड मोहीम काढण्याचे ठरवले. शंकराजी पंतांना सिंहगडाच्या भौगोलिक परिस्थितीचा चांगला अंदाज होता. किल्ल्यावर तान्हाजी मालुसरेंना जेवढे अडथळे आले ते आता पण येणार म्हणून नावजी बरोबर सरदार विठोजी कारके यांना मदतनीस म्हणून दिले. इकडे मुघलांनी पण किल्ल्यावर तटबंदी नीट केली होती. मराठे कधी हल्ला करतील याचा अंदाज नसल्याने दिवसरात्र गस्त पहारे ठेवले होते. दिनांक 25 जून 1693 रोजी नावजी बलकवडे आणि विठोजी कारके यांनी निवडक माणसे घेतली आणि ते मोहिमेवर निघाले. पावसाळ्याचे दिवस होते. पुढील 5 दिवस मराठ्यांना सिंहगडाच्या खाली जंगलात दबा धरून बसावे लागले. दिनांक 30 जूनच्या मध्यरात्री नावजी बलकवडे सिंहगड चढू लागले. बिकट मार्गांनी ते तटबंदीच्या खाली पोचले. परंतु किल्ल्यावर गस्त सुरू होती आणि पहारेकरी सावध होते, त्यामुळे मराठ्यांना तटाला शिड्या लावता येत नव्हत्या. सूर्योदयाला गस्तवाल्यांची बदली होत असे तोपर्यंत वाट बघणे आवश्यक होते. गस्त बदली व सकाळच्या धुक्याचा फायदा घेऊन नावजी काही निवडक मावळ्यांसह गडावर पोचले. मराठे सैनिकांनी पहारेकरी गुपचूप कापून काढले. मुघलांना चाहूल लागायच्या आतच नावजींच्या धैर्याने युद्धाचे पारडे फिरवले होते. नावजींचा पराक्रम बघून विठोजी कारकेंना हुरूप आला. ते यावेळी तटाखाली योग्य संधीची वाट बघत थांबले होते. तेही शिड्या लावून वर आले. आता मराठ्यांचे सर्व सैन्य गडावर पोहोचले होते. काही वेळातच मुघलांनी माघार घेतली. मराठ्यांनी फारसे रक्त न सांडता परत एकदा सिंहगडावर भगवा फडकवला होता. तान्हाजींच्या वेळी गड आला पण सिंह गेला होता, पण आता सिंह गेला आणि गड घेऊन आला होता. असा वीर मावळा सिंह नावजी लखमाजी बलकवडे यांना मराठ्यांच्या इतिहासातून चॅनल तर्फे मानाचा मुजरा. जय शिवराय, जय शंभूराजे.